साहित्य। सभापती महोदय, मी स्वतः अंगणवाड्यांमध्ये प्रवास केला, अंगणवाड्यांची अवस्था जाऊन पाहिली। 8x8 10x10 च्या छोट्या छोट्या अंगणवाड्या आहेत। हे किट्स जे दिले गेलेत, माझा स्पेसिफिकली प्रश्न असेल मंत्री महोदयांना की तुम्ही याचा सर्वे केला का? 90 कोटी रुपयेचा करार केला गेलेला आहे, तो 5469 अंगणवाड्यांसाठी, बरोबर आहे ना? हा करार केला गेलेला आहे। मी स्वतः अंगणवाड्यांमध्ये प्रवास केला। साधी बिल्डिंग त्यांची ती रूम सुद्धा व्यवस्थित बांधली गेलेली नाहीये। काही ठिकाणी पावसाने खराब झालेल्या आहे, भिंती खराब झालेल्या आहेत, काही नाही, बसायला खाली जे बसकर असतं त्याची सुद्धा अवस्था वाईट आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण 90 कोटीचा करार केलेला आहे आणि ह्या माध्यमातून आपण अंगणवाड्यांचं हे करतायत। माझं मंत्री महोदयांना म्हणणं आहे की हे किट्स आपण देताय, चांगली गोष्ट आहे, अभिनंदन आहे की शासनाच्या वतीने आपण एवढा मोठा चांगला निर्णय घेतलाय, परंतु ते करत असताना त्यांच्या इमारती काय आहेत, त्या इमारती आपण बांधून देणार आहात का? ज्या ठिकाणी इमारतींची अवस्था अतिशय वाईट आहे त्या इमारतींचं आपण बांधून देणार आहात का? प्लस आपण आपला सर्वे केला गेला पाहिजे। नुसतं आपण करार केलं, मागच्याच ठेकेदाराला पुन्हा ठेका देण्यात आला अशी माझी काही माहिती आहे। ही आपली हे बरोबर आहे का? या संदर्भात पण आपण द्यावं, कारण जो गरीब आहे विद्यार्थी, जो झोपडपट्टी स्लम एरियामध्ये राहतो, तो जास्तीत जास्त त्या अंगणवाडीमध्ये जात असतो आणि त्या अंगणवाडीची दुरवस्था ही मी स्वतः पाहिल्यामुळे मला याची कल्पना आहे की हे कुठेतरी काहीतरी चुकतंय। शासन निर्णय चांगला आहे, चांगला करायचा प्रयत्न करतोय, परंतु स्पेसिफिकली आपण याचा सर्वे केला आहे का? आणि सर्वे केला आहे तर आपल्याकडे काय सर्वे आलेला आहे, त्याचा आम्हाला काही रिपोर्ट मिळतील का, अशी माझा प्रश्न आपल्याला आहे। आणि ज्या इमारती आहेत त्या इमारतींच्या संदर्भात सुद्धा आपण काय निर्णय घेणार आहात, हा माझा आपल्याला प्रश्न आहे।